आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईला पावसानं अक्षरशः झोडपून काढले। सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोहोचवा असे आदेश मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिलेले आहेत। सध्या आपण पाहतोय मोठ्या संख्येने इथे लोक घराबाहेर आज खरं तर पडलेले होते, मात्र विद्यार्थ्यांना सुट्टी नव्हती। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल? आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले आहेत, काय नेमकी माहिती आहे सध्याची? आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये रात्रीपासून पाऊस जो असतो मोठ्या प्रमाणात बरसताना पाहायला मिळतोय, पडताना पाहायला मिळतोय। अलर्ट जो आहे तो मुंबई शहर उपनगराला दिलेला आहे। ज्या पद्धतीने पाऊस पडतोय त्यामुळे सकाळी ज्या शाळा भरलेल्या आहेत त्यांना लवकरात लवकर सुखरूप घरी पोहोचवा आणि त्याचप्रमाणे दुपारी ज्या शाळा भरणार आहेत त्यांना सुट्टी जाहीर करा असे आदेश जे आहेत महापालिका आयुक्तांना पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मुंबई शहरात अनेक ठिकाणी पाणी भरायला जे आहे ते सुरुवात सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे शाळेतले जे विद्यार्थी आहेत ते कुठे अडकू नयेत यासाठी काळजी म्हणून या सूचना ज्या आहेत त्या पालकमंत्र्यांनी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच, धन्यवाद विनायक दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। खरं तर 3 दिवसांपासून मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे, मात्र आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला होता। मात्र तरी सुद्धा त्या ठिकाणी पाऊस कोसळतोय आणि अशा परिस्थितीत विद्यार्थी शाळेत गेलेले होते आणि या विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोहोचवा, शिवाय दुपारी ज्यांची शाळा आहे त्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करा असं या ठिकाणी मंत्री आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश देत सांगितलेला आहे। सध्या दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईला पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे, त्यामुळे सकाळी शाळेत आलेली विद्यार्थी जे आहेत त्यांना घरी पोहोचवण्याचं आवाहन केलं।